जे रात्रीच्या उपनगरमध्ये आम्हाला भेटले, त्यांनी मध्यप्रश्न केलं होतं, भेट दिली होती आणि त्या संदर्भात जो विषय झाला त्यानंतर कालपासून आमचा बांधव मराठा बांधव मते त्याला जवळजवळ 25 ते 30 लोकांचे आतापर्यंत फोन आलेले आहेत आणि प्रचंड त्याला धमके देण्यात येत आहेत. तुम्हाला बघून घेतो, तुम्हाला भेटतो. आतापर्यंत समोर तरी कोण येत नाहीये, परंतु खूप वेगवेगळ्या प्रकारच्या धमके येत आहेत. आता तुम्ही बघितलं असं, तुम्ही रेकॉर्डिंग केलं, तुमच्यासमोर एकाचा फोन आला की भेटायचे, तुम्हाला भेटणार आहे म्हणून. त्या संदर्भात आज आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. काही 2 दिवस झाल्या कालपासून आगे आमच्यावर वेगवेगळे आरोप करतायत की आम्हाला कोणीतरी जाणून बुजून हे करायला लावलं. तर त्याचे आम्ही स्पष्टीकरण देतोय की आमच्या मागे कोणी नाहीये. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे मावळे आहोत. आम्हाला मावळे छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे, ही आम्ही पुस्तकात वाचली. कधी कोणी जातीभेद कोण करणार नाही मराठा समाज, परंतु कोणीतरी हे जाणून बुजून जातीयतेत निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे आम्ही त्यांना स्पष्टीकरण देण्यासाठी आम्ही पत्रकार परिषद काल आम्ही 3 फोन नंबरचे कंप्लेंट डेक्कन पोलीस स्टेशनला निंबाळकर मॅडम यांच्याकडे केलेले आहेत. त्या संदर्भात त्यांनी पुढे काय कारवाई केली अजून तरी माहीत नाही, परंतु जे नंबर दिले त्या नंबरचे तरी फोन आता बंद झालेला आहे. ते नंबरवरून फोन असे येत होते की आम्ही हडपसर गाडीतच इथं आहोत, तुम्ही इथंच या. आणि त्यांना मॅडम समोर, आता जसं तुमच्यासमोर फोन उचलला तसा काल तो फोन मॅडम समोर उचलला. त्यांना आम्ही स्पष्ट सांगितलं की आम्ही कमिशनर ऑफिसला आहोत, तो कमिशनर ऑफिसला येतो. तो म्हणला कोण कमिशनर, कोण साहेब, मला काय माहीत नाही. मॅडम समोर मॅडमला विचारू शकता आपण, त्यांच्या समोर हे विचारलेलं आहे. आणि मला नाही तू इथंच ये, आम्हाला तुला भेटायचंच आहे. आता ते तुम्ही जाणून घ्या की काय त्यांना करायचे. शेवटी काही गोष्टी फोनवर समोर बोलत नाही, पण कंटिन्यू फोन त्यांना सांगून वारंवार किंवा फोन करू नको, आम्ही तुम्हाला बांधील नाही आहोत कुठल्या गोष्टीची उत्तरं द्यायला, आणि आम्ही कुठल्याही चुकीचं काम केलं नाही. पण दुसरी गोष्ट अशी की आके म्हणतात की आम्ही त्यांना मारण्याचा प्रयत्न केला किंवा तुमचा प्लॅन होता त्यांना मारण्याचा, तर ते आम्हाला वर डोंगरावर दिसले, तर डोंगरावर दिसले होते. तर आम्हाला मारायचंच असतं तर तिथं कॅमेरा वगैरे काहीच नव्हते, आम्ही तिथंच त्यांना मारू शकलो असतो. तर आमच्याकडे तो कसला काही प्लॅन नव्हता किंवा आमच्या मनातही तसं काही नव्हतं. आम्हाला फक्त एवढंच विचारायचं होतं की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जी कोल्हापूरची गादी आहे, छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल अवच्य भाषेत जो उच्चार केला की विशालगडावरती काय झक मारायला गेलते का, ते कुठल्या अवस्थेत असतात. तसंच मनोज दादा जरांगे पाटील जे आम्ही मराठा समाजाचा आता नेता मानलाय, त्यांना आरक्षणासाठी लढतायत, त्यांच्या बाबतीत त्यांनी ते चपटी पितात म्हणून अशी काही त्यांनी वक्तव्य केली. अशी वक्तव्य ते का करतायत? बरं, ह्याच्यात मनोज दादांनी त्यांच्याबद्दल कुठली एक व्हिडिओ दाखव की त्यांच्याबद्दल काय बोललेलं आहे किंवा छत्रपती संभाजी महाराज त्यांच्याबद्दल काय बोलले, असं कुठंच नाहीये. परंतु हे वारंवार असं काहीतरी करतायत. ह्याच्या मागं कोण आहे? काहीतरी जातीय ते निर्माण करून कुठे दंगल घडवण्याचा प्रयत्न निवडणुका जवळ आणत आहेत, असा कोणाचा प्रयत्न आहे का? आता काही गोष्टी येतात, तुम्ही म्हणसाल पुरावे हातात आहेत त्यामुळे काय बोलू शकत नाही, पण आत्ताच आम्हाला काही आमच्या बांधवांमार्फत कळालं की या पाठीमागे एक खासदार आणि एक ओबीसी आमदार यांनी त्यात लक्ष घातलं त्या दिवशी, आणि सगळी कारवाई एकतर्फी चाललेली आहे. पोलिसांनी आम्हाला 100% सहकार्य केलं. कमिशनर साहेब खूप छान आहेत, त्यांनी आम्हाला प्रत्येक गोष्टीत सहकार्य केले. जॉईंट कमिशनर असतील, मनोज पाटील सर असतील, त्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं. परंतु यांच्यावर कोणतरी दबाव आणण्याचा प्रयत्न 100% करते. आम्हाला माननीय गृहमंत्र्यांना विनंती आहे की आपण स्वतः यात लक्ष घाला आणि हा दुतर्फी न्याय असा करू नका. एकतर्फी दोन्ही बाजू जाणून घ्या, कोण चुकलंय त्यांच्यावरही कारवाई करा. आम्हाला अजून ऑफिशियल सांगण्यात आलं नाही, परंतु आम्हाला असं कळतं की आमच्यावर मते आणि अजून 20-25 जण यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. तो काय केलेला आहे आम्हाला अजून त्या बाबतीत कल्पना नाही. पण हकेंची मेडिकल जी हे केली ससूनला, त्याचं रक्ताचं जे आपले सॅम्पल आहेत ते पोलिसांनी लॅबला दिले, त्याचा रिपोर्ट ऑफिशियल आलेला नाहीये. तो न येता आधीच डॉक्टर, कुठल्या डॉक्टरांनी सांगितलं, कुठलाही व्हिडिओ नाहीये, कुठलाही ऑफिशियल लेटर नाहीये की हकेंनी दारू पिली नव्हती म्हणून, तरी या बातम्या का चालत आहेत? तर ह्याच्या मागं कोणतरी नक्कीच कोणाचा तरी हस्तक्षेप आहे. आणि जी आता प्रक्रिया चालली आहे तपासाची ती चुकीची चालली. तर देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे आपण स्वतः लक्ष घाला, कारण ह्याच्या पुढे जर आम्हाला आमच्या जीवाला काही धोका निर्माण झाला तर याला सर्वस्वी
गृह खातं जबाबदार असतं. आणि आरोप केला की ते माझ्या मागावर होते तसं बरोबर, कारण तुम्ही ज्या तीन डोंगरावर गेले करतात तुम्ही त्यांच्या मागे तिथे गेला म्हणजे ते त्यांच्या होते, तुम्ही त्यांच्या मागावर होतात असं साधारण असं काय आहे का? तसं काही नाहीये. मग ते तिथं राहतात गोकुळनगरला, त्यांच्या सहकार्याने तिथं त्यांना सांगितलं की हाके साहेब इथं आलेले आहेत. ते वारंवार ते तिथं त्या गोठ्यात येतात. आता ते ह्याच्या आधी कशाला यायचे आम्हाला माहित नाही, परंतु काल जे रंग्यात भेटले ते त्या ह्याच्यानं कळालं. आपण सगळ्यांनी व्हिडिओ मार्फत बघितलंय. त्यांना उभं राहता येत नव्हतं. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत जो 2 व्हीलरवर एक व्यक्ती होता त्याने मध्य प्रशासन केलं, तो अक्षरशः पळून गेला. तर तो का पळून गेला? त्याला एकटं सोडून का गेला? उलट जर त्यांना तिथे एकटं सोडलं असेल तर खाली पडत होते. त्यांना उलट मध्यंतरी आमचे पायगुडे जे आहेत त्यांनी धरलं. त्यांना कुठेही मारण्याचा प्रयत्न नव्हता, काही नव्हतं. फक्त एवढंच विचारायचं होतं की बाबा तुम्ही जे वक्तव्य केलं, जे तुम्ही आरोप केले जरांगे पाटलांवर आणि छत्रपती संभाजीराजांवर, ते दारू पितात आणि दारू पिऊन कुठल्या अवस्थेत असतात, तर त्याच अवस्थेत ते सापडले. म्हणून आम्ही त्यांना फक्त विचारण्याचा प्रयत्न होता, बाकी त्यांना आम्हाला मारण्याचा किंवा काय. पण सर एक विषय असा आहे, त्यांना सिक्युरिटी आहे, कॅमेरा होता. तर तुम्ही त्यांचे स्टेटमेंट बघा सर. तुम्ही ते सांगतायत काय, पहिलं मी वॉकिंगला गेलतो डोंगरावर, तर तिथं तो वॉकिंगचा कुठलाच असा एरिया नाही. अख्खे पूर्ण तिथं स्लम एरिया आहे डोंगरावरचा. ते तिथं गेले होते, वॉकिंगला गेले म्हणतायत. नंतर त्याचाच शेवट ते काय करतायत, मित्राच्या घरनं जेवण आलं. म्हणजे त्यांना माहित नाही की ते काय बोलतात, कारण ते ऑलरेडी खरंच नशेत होते. त्यानंतर खूप काही घटना घडल्या. आम्ही ज्या ठिकाणी घटना घडली त्या घटनेपासून पोलीस स्टेशन 20 मिनिटाच्या अंतरावर होतं. तिथनं त्यांना पोलीस जेव्हा घेऊन गेले, तर पोलीस काय घेऊन गेले, पोलिसांनाही कुठं ते कळायला ना. मेडिकल त्यांची का केली, आम्ही तर केली मागणी, पण आम्ही मागणी केल्यानंतर पोलिसांनी कुठेतरी जाणवलं की त्यांनी दारू पिली होती, म्हणून त्यांना मेडिकल नेलं. तर त्यांना तिथनं नेताना पोलीस स्टेशनचा तो जो हे अंतर होतं 20 मिनिटाचं, तर ते माझ्या आधी 10 मिनिटं निघाले पोलीस स्टँडला गेले. आणि त्यानंतर मी रिक्षाने 10 मिनिटांनी मागणं गेलो. तरी मी मागणं जाऊन मी पोलीस स्टेशनला पहिला पोहोचलो. मी पोहोचल्यानंतर पी आय साहेबांना विचारलं, साहेब हॉटेलला अजून आणलं नाही. तर त्यांचं पहिलं सांगण्यात आलं की त्यांना आम्ही मेडिकलला नेतोय. पोलीस स्टेशनला न आणता डायरेक्ट मेडिकल नेतोय. ही बाब तर तुम्हाला माहिती पत्रक आहे. असं पोलीस स्टेशनला न आणता डायरेक्ट मेडिकलला कोणी घेऊन जाऊ शकत नाही. त्यांनी पहिलं ते सांगितलं. त्यानंतर मी त्यांना म्हणलं की नाही साहेब मला इथं आणायला ना, पण त्यांना इथं आणायला सांगायला म्हणणं तोपर्यंत तो जो वेळ गेला तो जवळजवळ एक 45-50 मिनिटाचा होता. त्यानंतर त्यांना तिथं आणण्यात आलं. त्यांना कुठे मेडिकलला घेऊन झाले नव्हते, ते कुठेतरी थांबले होते मध्ये. त्यांना वारंवार पाणी पाजण्यात आलं, त्यांना टॉयलेटला वारंवार पाठवण्यात आलं. आमच्या समोर त्यांना पॅन्डी गोळी देण्यात आली. पोलीस स्टेशनमध्ये त्यांना ब्लॅक टी देण्यात आली, लिंबू देण्यात आलं. त्यात कोणाच्या सांगतो काय घटना घडल्या त्याच्यात सगळ्यांनी आपणही विचार करावा, जनतेने विचार करावा. आमच्यावर 2 दिवस वारंवार आरोप केले जात आहेत. हे आम्ही जाणून बुजून केले, आम्ही जाणून बुजून केलेलं नाही. आम्ही प्रामाणिक मराठा सेवक आहोत, शिवाजी महाराजांचे विचारांचे मावळे आहोत. आमच्याकडे अशी कुठलीही घटना घडणार नाही. आता ते पोलिसांनी आणि बाकीच्यांनी तपास करावा का दिली. पण ते जर तिथे त्यांचे म्हणजे एखादं कुठं काय त्यांच्या मित्राकडे कुठं दारू पित असतील तर त्याला आपण आक्षेप घेण्याचं कारण काय. सार्वजनिक ठिकाणी पित होते सर. डोंगर माळा आहे तिथे, डोंगर माळ्यावर सांगा काय सार्वजनिक ठिकाणी तर पितच होते. दुसरी गोष्ट म्हणजे काय माहिती का, एक आंदोलक आहे ते कुठल्याही समाजाचे असो. धनगर समाज पण आमचाच आहे, ओबीसी समाज पण आमचाच आहे. आणि जो एक सामाजिक काम करतो त्या माणसाने असं कुठंतरी दारू पिणं त्याची त्याला स्वातंत्र्य आहे, पण त्या माणसाने दारू पिणं योग्य नाहीये. समाजात तुमचं काहीतरी वेगळं स्थान आहे, तुमच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. आमचे जरी जरांगे पाटील आमच्यासाठी लढत असतील तरी प्रत्येक समाजाचा व्यक्ती आहे जो समाजासाठी काम करतो ते आमच्यासाठी आदर्श आहे. आम्हाला सुद्धा वाईट वाटलं या गोष्टीचं की हाकेंसारखा माणूस असा गोठ्यात दारू पितोय, या गोष्टीचं आम्हालाही वाईट वाटलंय. ही चांगली गोष्ट नाही ना. ज्याला आपण आदर्श मानतो ना, आज त्यांच्या समाजाची लोक त्यांना आदर्श मानत असतील आणि त्यांनी असं. आणि एक सर्वात महत्वाचा प्रश्न आहे, 9 दिवस उपोषण केल्यानंतर जरांगे पाटील 9 दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागतं आणि यांना 2 दिवसात दारू कशी काय जाते. आपण एक मोठा आमच्या पुढे पडलेला प्रश्न आहे ना, तो आम्हाला पडलेला प्रश्न म्हणून आम्ही तिथे शहानिशा करायला गेलो आणि त्याच्यानंतर हे वेगळं त्याला वळण लागलं. आणि सगळ्यात महत्वाची तुम्हाला केरवा आहे, तुम्हाला सुरक्षा आहे. तुमची सुरक्षा तुमच्याबरोबर का ठेवली नाही त्यावेळेला, ती सुरक्षा बाजूला का झाली. सुरक्षा पाहिजे होते त्या ठिकाणी, तुमचे सुरक्षा सेवक तिथे नव्हते. तुम्ही काहीतरी वेगळं काम करत होतात का की तिथं सुरक्षा सेवक नव्हते म्हणजे. एक तर सुरक्षा सेवकांची चुकी आहे, नाहीतर ज्यांनी सुरक्षा सेवक बाजूला केले त्यावेळेला
त्यांची चुकी, हा पण एक मोठा प्रश्न आहे. आम्ही अशी मागणी करतो, हाकेंनी जी काल मागणी केली की आमचे मोबाईल जप्त करा, आम्ही आता तुमच्या समोर मोबाईल ठेवायला तयार आहे. आमचे CDR आम्ही म्हणतो तुम्ही चेक करा पोलिसांना, पण याच्या उलट आता आमची पण मागणी आहे की हाकेंचं बॉडीगार्ड आणि हाकेंनी एक नाव घेतलंय महादू शेठ कोणतरी, त्या महादू शेठची चौकशी करा. तिथे कोणतरी व्यक्ती आला पोलीस स्टेशन मध्ये, पोलिसांसमोर तो कानात बोलू लागला, त्यानंतर खूप वेगळ्या अडचणी ते झाल्या. अक्षरशः ते पुढारीचे पत्रकार होते, त्यांना तिथे बाहेर हाकलण्यात आलं. ह्याच्या मला काहीतरी कुठलं तरी षडयंत्र आहे, कोणीतरी मोठा हस्तक्षेप आहे आणि खरंच हा जो तपास आहे हा चुकीच्या पद्धतीने झाला. आणि हाकेचे वारंवार प्रेसला घेऊन जे बोलता येते की बेकडे पळून जात होते तिथून, तर आम्ही जे मराठी घेऊन जे आम्ही 5 ते 7 जणांनी त्यांनी तिथे थांबवलेलं आहे. आणि आम्ही बेकड आणि पळून जाणार नाही, तर आम्ही पळून ते चालू होते त्यांना पकडून दिले. ज्यावेळेस आम्ही त्यांना बोललो की तुमची मेडिकल करायची, त्यावेळेस ते बिथरले तिथून पळून जायला निघाले. आणि तो व्हिडिओ आहे आपल्याकडे, पळून जात आम्ही त्यांना अडवले तिथे. आणि ते आमच्यावरती जे आरोप करतायत ना, आम्ही काय ते संभाजीराजेंचे कार्यकर्ते, आम्ही कुठल्याही पक्षाचे कुठल्या संघटनेचे कार्यकर्ते नाही. जे मोठे राजकीय नेते पुणे तिथे आम्ही त्यांचं काम करणार. आम्ही उदयनराजेंची गादी असू दे, परत तिकडे कोल्हापूरची गादी असू दे, मनोजदादा जरांगे पाटील जरी पुण्यात आले तरी आम्ही त्यांचं काम करतो. अगदी दिव आळंदीची पालखी जरी पुण्यात आली तरी आमच्याकडे प्रूफ आहे. आम्ही व्हिडिओच्या सहित आम्ही तुम्हाला दाखवून देऊ शकतो. मोठा कोणता नेता जरी पुण्यात आला तरी आम्ही त्यांच्या जे सामाजिक जे साथीचे जे ईडब्ल्यूचे विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन आम्ही त्यांच्यापाशी जातो. आणि आम्हीच 4-5 जण असतो ते सगळं करायला. आमच्याकडे प्रूफ आहे, आम्ही सगळ्यांसाठी कामं करतो. आम्ही कुठल्या एका विशिष्ट माणसाची किंवा पक्षाची माणसं नाहीये. पोलीस स्टेशनमध्ये जे कानात सांगितलं गेलं त्याचं नाव माहित नाहीये, पण शक्यतो तो महादू शेठ कोण आहे तोच असावा. कारण त्यांनी पहिला आमच्या समोर जेव्हा तिथं फोन लावला कोणाला तरी आणि सांगितण्यात आलं, तरी आमची रेकॉर्डिंग पण आपल्याला आहे की त्या महादू शेठला फोन लाव. बर, दुसरी गोष्ट, जर आमच्यावर काल गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत तर ही व्हिडिओ बघा. त्यांचा अक्षरशः मुलगा, तुम्हाला मी काल सगळ्यांना आज व्हिडिओ पाठवलेली आहे. अक्षरशः ह्याच्यात सपशेल तो धमकी देतोय की तुम्हाला बघून घेतो, तुम्हाला कात्रजचा घाट दाखवतो. याचा अर्थ काय समजायचा? 2 महिन्याच्या डायरेक्ट दाखवतो कॅमेरामॅनला आहे आणि 2 महिन्यात तुला संपवतो. त्याच्यानंतर पोलीस आले, पोलिसांसमोर धमकी दिली. पोलीस स्टेशनच्या आतमध्ये सुद्धा तो तेच बोलत होता. अशी गोष्ट असं तर आम्ही मरणालाही तयार आहे, परंतु याच्या पाठीमागं कोण आहे हे नक्कीच आपल्या माध्यमातून कळलं पाहिजे. अजून हातात पुरावे आले नाही. आता आम्ही खाली होतो त्यावेळेसच काही आम्हाला कळालं, कारण एका आमच्या व्यक्तीने त्या जो मेडिकल रिपोर्ट आहे त्या संदर्भात एका व्यक्तीला फोन केला, तेव्हा तुम्ही थोडा हस्तक्षेप झाला. ते मंत्रिमंडळातले अधिकारी आहेत, तेव्हा तुमच्यातर्फे थोडंसं बघितलं तर लवकर तर रिपोर्ट येईल काय, परंतु त्यांनी सपशेल सांगण्यात आलं की याच्या मागे 2 ह्या व्यक्ती आहेत, परंतु आमच्याकडे पुरावे आलेले आहेत, त्यामुळे आम्ही तुम्हाला नाव वाटत असतो. कुठले खासदार कुठले आमदार अजून पुरावा नाही, त्यामुळे आम्ही सांगू शकतो. पुरावा भेटला आम्ही त्याची मागणी केली पण त्यांनी त्याची केलं नाही. आणि याचा सगळ्यात जो प्रकार घडला बरोबर 7 तास निघून गेले. म्हणजे जवळजवळ त्यांनी बिअर मायामध्ये सांगा किती वाजता झाला? एक साधारण टायमिंग होता त्याचा, 6-6:30 टायमिंग होता. ते ज्यावेळेस मी स्वतः बघितलंय ते दारू प्यायला बसलेले होते. त्यांनी दारू प्यायलेली पण ते सार्वजनिक ठिकाणी दारू प्यायला बसलेले होते. ते मी स्वतः बघितल्यानंतर मी माझ्या मराठा सेवकांना कॉल केला की दादा असं आहे, तुम्ही इथे या. आपण त्यांना फक्त दारू ते पेणार हे आमचा म्हणजे हे नाहीये, पण आपण त्यांना जे आपल्या मराठा म्हणजे जे कोल्हापूरची गादी यांचा अपमान करतात, जे आम्ही मराठा सेवक सर्व मराठा समाज ज्यांना दैवत मानतो म्हणून दादा जरांगे पाटलांना, त्यांचा ते वारंवार अपमान करतात, त्यांना चिठ्ठी पितो असे मानतात. त्या संदर्भामध्ये आम्हाला फक्त त्यांना 2 क्वेश्चन करायचे होते. तर त्यांनी आमचे मराठा सेवक येईपर्यंत त्यांनी तिथून दारू पिऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला. ते केल्यानंतर आम्ही तिथून खाली आलो, आम्ही सोडून दिलं, पण खाली आल्यानंतर पण आम्हाला ते तिथे दिसल्यानंतर आम्ही त्यांना थांबवलं आणि सांगितलं की सर हाके सर 1-2 मिनिटं आम्हाला तुम्हाला 2 प्रश्न विचारायचे होते. तर तिथं आम्हाला त्यांनी शिवीगाळ चालू केली. शिवीगाळ चालू केल्यानंतर आम्ही
तरी पण थांबवण्याचं त्यांना ज्यावेळेस ते गाडीवरून उतरले त्यांना उभा राहता येत नव्हतं. मी आणि माझे सहकारी मराठा सेवक सर्वांनी आम्ही दोघा जणांनी धरलं. समीर पायपडे मी एका बाजूने धरलं, त्यांनी एका बाजूने उभा केलं आणि विचारलं. त्यांनी त्यानंतर डायरेक्ट आम्हाला शिवीगाळ चालू केली, माझा हात सोडा. मग आम्ही त्यानंतर पण त्यांना विचारल्यानंतर त्यांनी एक फोन लावला, आम्ही सोडून दिलं त्यांना. सोडल्यानंतर ते पळून जायचा 2-3दा प्रयत्न केला त्यांनी आणि आम्ही विचारल्यानंतर त्यांनी हे सांगितलं, म्हणजे फोन लावला त्यांनी एक 2-4 त्यांच्या कार्यकर्त्यांना फोन लावला. आमच्याकडे व्हिडिओ आहे त्या कार्यकर्ते जे आले ते स्वतः त्यांच्या हातामध्ये दांडके होते. असं म्हणजे पुराव्याशिवाय आम्ही बोलत नाही, आमच्याकडे पुरावा आहे त्याचा. ते दांडके होते आणि ते त्यांचा मुलगा होता असं मला समजलं. त्यांनी मला सांगितलं स्वतः, तुला 2 महिन्यामध्ये पुण्यात नाही, तुला आयुष्यातून 2 महिन्यामध्ये उठवतो असा तो माझ्याकडे पुरावा आहे, असा हाकेंचा मुलगा बोलला. तरी पण त्याच्यावर तुम्ही म्हणजे तुमची ही हुकुमशाही झाली, त्याच्यावर तरी पण उलट आमच्यावरच तुम्ही गुन्हे दाखल करताय आणि त्याच्यावर अजून कसलाही तुम्ही गुन्हा दाखल केला नाही. वारंवार मला कालपासून आणि भाऊनी सांगितल्याप्रमाणे मला मी त्यांच्याकडून चुकलं की 25 नाही, मला आता मी रेकॉर्ड माझ्याकडे म्हणजे CDR काढा माझी, पण स्वतः त्यांची धमक्यांची कॉल येते. मग हाके साहेब यांना धमकी द्यायला सांगतात का, हे पण माझा त्यांना पुढे आणि त्यांच्यावर अजूनपर्यंत गुन्हा दाखल का झाला नाही हे पण माझं गृहमंत्र्यांना आव्हान आहे. माझं हाके साहेब म्हणतात त्यांनी पोलिसांना बोलवलं. तुला सगळं मी डिटेल स्क्रीनशॉट सांगतो. परत मी पहिला संभाजी कदम साहेबांना फोन केला DCP ला, त्यांनी मला पाटील मॅडमचा DCP मॅडमचा फोन नंबर दिला. त्यानंतर त्यांनी पाटील मॅडमने मला राजे सरांचा नंबर पाठवला. राजे सरांना DCP राजे सरांना फोन केल्यानंतर त्यांनी PIला तिथं पाठवलं. हे सगळं म्हणजे याचं सांगण्याचं आपला दृष्टिकोन आहे की ते त्यांचं स्टेटमेंट कंटिन्यू वेगवेगळं बदलत आहे. म्हणजे त्यांच्या पाठीमागे कोणतरी त्यांना कानात सांगतंय आणि ते त्याप्रमाणे बोलतात. काल विचारलं होतं आम्हाला, तुमच्याकडे प्रूफ आहे का कॉल केला? माझ्याकडे प्रूफ आहे. पोलिसांना मी स्वतः बोलून घेतलं होतं. मी त्या एरियामध्ये आंदोलन, मराठा सेवक म्हणून आंदोलन करतो. मी परवानगी ज्यावेळेस काढायला जातो त्यावेळेस जे माझ्या संपर्कामध्ये पोलीस बांधव आहेत त्यांना मी कॉल करून सुद्धा बोलवलं होतं. हा माझ्याकडे बघा प्रूफ आहे, हे बघा. सरांना मी कॉल केला, सर म्हणलं पोलीस बांधव लवकर पाठवून द्या, असा प्रॉब्लेम झाला आहे. आणि आम्ही तोच प्रयत्न केला की सरांना म्हणजे हाकेंना तिथे घेऊन जायचा पोलीस स्टेशनला, की आम्ही तिथे फक्त त्यांना क्वेश्चन विचारले आणि त्यांनी एका व्हिडिओमध्ये पण सांगितलं, हो मी दारू पिलेलो, कबुली दिली. आमच्याकडे व्हिडिओ आहे, तो पण दारू पिताना तुम्ही त्यांना पाहूनच सगळ्यांना फोन केले होते ना? हो. दारू पितानाचे काही एव्हिडन्स तुमच्याकडे असतीलच ना, काही तुम्ही इतके व्हिडिओ वगैरे काढले तर त्याचे काही फोटो व्हिडिओ असतील ना पिताना? ज्यावेळेस मी बघितलं त्यावेळेस मी एकटा होतो, त्यांचे तिथे सहकारी होते. मी तिथे गेलो असतो, त्यांच्या जवळ गेलो असतो किंवा तिथं प्रयत्न केला असता, माझ्या जीवाला धोका होता, त्याच्यामुळे मी त्यांचा व्हिडिओ काढला नाही. ज्यावेळेस हाकेने लक्ष्मण हाकेने मान्य केलं की मी नशेमध्ये आहे, जेव्हा आपल्या मराठा सेवकांनी त्यांना हे केलं तर मराठा सेवकांनी त्यांच्याशी पूर्णपणे नम्रतेची वागणूक होती. असतं तर त्यांनी त्याचवेळी मारलं असतं. कुठल्याही पूर्वनियोजित नव्हतं, हे सर्व योगायोगानं घडून आलं. नीतीला जर का लक्ष्मण हाकेंचा हे जो काही खोटेपणा आंदोलनाचा चेहरा होता तो पुढे आणायचा होता. मी त्याचा घटनाक्रम तुम्हाला थोडक्यात सांगतो. जेव्हा मराठा सेवकांनी त्यांना पकडलं गेलं त्यावेळेस त्यांनी मान्य केलं की मी नशेत आहे. त्यावेळेस त्यांनी ह्या सेवकांनी अखंड मराठा समाज पुणे जिल्ह्याच्या लोकांशी संपर्क केला. त्या वरिष्ठ लोकांनी मार्गदर्शन केलं की ते परत म्हणतील की मी नशेमध्ये नव्हतो. ह्याच्यासाठी पुरावा म्हणून, कागदोपत्री पुरावा म्हणून वैद्यकीय चाचणी होणं गरजेचं होतं. म्हणून जवळच्या पोलीस स्टेशनला घेऊन जाणं हे नैतिक ठरलं. जवळच्या पोलीस स्टेशनला नेण्यात येण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याशी जवळच्या पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांची वैद्यकीय चाचणी करावी. ससूनची पोर्शे प्रकरण माहिती आहे अग्रवालचं, तर तिथं रिपोर्ट बदलले जातात, ते सत्य समोर आलेलं आहे. म्हणून मी स्वतः तिथं पोहोचल्यानंतर सगळ्यांच्या वतीनं मागणी केली की खाजगी पण एक आपण टेस्ट करूया. आणि आम्हाला पहिल्यांदा मानसिक पाटील PIने मान्य केलं आणि ससूनमध्ये गेल्यावर शासकीय वैद्यकीय चाचणी झाली आणि परत खाजगीला विरोध केला. कशासाठी? आम्ही म्हटलं लक्ष्मण हाकेंना पण खासगी करायचे असेल त्यांना करू द्या, आम्हालाही करू द्या. आणि त्याच्यानंतर तिने विरोध केला. परत आम्हाला तिथून रेकॉर्डिंगमध्ये केलं, परंतु ज्या लॅबमध्ये फॉरेन्सिक लॅबमध्ये गेलं ते अजून कुठे गेलं. तिथे गेल्यानंतर परत आम्ही तिथं नव्हतो ना, ओपन तेच सॅम्पल ओपन केले. आमचा एकही बांधव तिथं नव्हता. आणि मला एक सांगायचं आहे, लक्ष्मण हाकेंच्या बद्दल महाराष्ट्रामध्ये धनगर बांधवांची काही संपूर्ण महाराष्ट्राकडे बाबा एक आंदोलन करता म्हणून भूमिका होती.
हे पहा, त्यांचं वैयक्तिक आयुष्यात ते ड्रिंक करू शकतात, 18 वर्ष पूर्ण आहे ते करू शकतात, परंतु सार्वजनिक ठिकाणी करणं चुकीचं आहे. आणि सार्वजनिक ठिकाणी केलं तर ते पोलीस बघतील कारवाई करायचा, आम्हाला तो अधिकार नाही त्यांच्यावर कारवाई करायचा. पण सगळ्यात महत्वाची ही गोष्ट होती की तुम्ही नशा व्यक्तीने जो मनोजदादांच्यावर आरोप केला की तुम्ही चपटी घेऊन आंदोलन करता. आम्ही त्यांना आमचं दैवत मानतो, अखंड मराठा समाज मनोजदादांना दैवत मानतो, मग तुम्ही आमच्या दैवतावर चपटी घेऊन टीका केली आणि तुम्ही स्वतः ड्रिंक करताय, दारू पिताय. तर मग आम्हाला ते सत्य समोर आणायचं होतं संपूर्ण लोकांच्या पुढे की तुमचा आरोप हे चुकीचा आहे आणि तुम्ही स्वतः ड्रिंक करताय. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, ज्यावेळेस सगळ्यांनी अनिकेत देशपांडे सांगितल्या पद्धतीने सिटी असतील, जॉईंट सिटी असतील, मनोज पाटील साहेब असतील, सगळ्यांनी सहकार्य केलं. पण त्याचवेळी अचानक खासगी टेस्ट करण्याची भूमिका त्या DCP पाटील मॅडमनी का बदलली, हा माझा पूर्व हे होता. आणि मला विजय वडेट्टीवार आणि नवनाथ वाघमारे यांना आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की पहिल्यांदा हा जो सुधीर मते जो आमचा मराठा सैनिक बांधव आहे, हा एक रिक्षा चालवतो. नवनाथ वाघमारेंनी एक स्टेटमेंट दिलं मीडियाच्या माध्यमातून, ते आमच्यापर्यंत पोहोचलं की तो मोठमोठ्या गाड्यांचा मालक आहे आणि तो फक्त आणि फक्त रिक्षा चालक आहे, हे फक्त बनाव केलेला आहे. तर आमची मागणी की त्याच्या व्यवसायाची चौकशी बसावी. एक रिक्षानं अर्धा गुंठा प्लॉटच्या व्यतिरिक्त मिळाला तर शासनानं ते जप्त करावं. आणि नवनाथ वाघमारेंना माझी विनंती आहे की 2 समाजामध्ये तेढ निर्माण होईल. महाराष्ट्रामध्ये 2 महिन्यावर म्हणजे विधानसभाच्या निवडणूक आहे, त्या ह्याच्यावर दंगल घडवून आणण्यासाठी तुम्ही असं उद्ध्वस्त वक्तव्य करताय का? आणि विजय वडेट्टीवार म्हणले की हे बदनाम, एखाद्या आंदोलनकर्त्याला बदनाम करू नका. वडेट्टीवार साहेब, तुम्ही ज्येष्ठ महाराष्ट्राचे नेते आहात, तुम्ही असं चुकीचे व्यक्ती असं निदर्शनात जर येत असेल, संपूर्ण समाज जर का माध्यमातून जर तिथं येत असेल, तर तुम्ही समर्थन त्या अशा चुकीच्या व्यक्तीच करू नका. जो चुकला तो चुकला, त्याला पाठीशी घालू नका. त्याची चूक सुधारण्याची संधी द्या. माणूस नाही चुकू शकतो, संधी द्या. पण तुमच्यासारख्या ज्येष्ठ माणसांना असं वक्तव्य करून गावोपाड्यात खेड्यामध्ये धनगर समाज आहे, ओबीसी आहे, मराठा आहे, गुन्हा गोविंद्याला नांदत आहे. तुमच्या वक्तव्यानं 2 महिन्यावर इलेक्शन आहे, दंगल करून तुम्हाला याचा राजकीय स्टंट करायचा आहे का? त्याच्यानंतर तुम्ही म्हणता की हे कुणाच्या इशाऱ्यावरून चाललंय, त्या पुरावे कुणाच्या इशाऱ्यावरून चालले? अहो, आम्ही सांगतो, मी स्वतः त्या अनिकेत देशपांडेचा हे नव्हता, माझा फोन बंद झाला. परिस्थिती आटोक्यात यावी आणि आम्हाला हे सगळी गोष्ट यावी म्हणून आम्ही लोकांच्या पर्यंत त्यांना कल्पना दिली. हे सगळं योगायोगानं आलेलं आहे. मला एक सांगा, बरोबर मनोजदादा उपोषणाला बसल्यानंतर ना हे लक्ष्मण हाके, वाघमारे तिथं बसतात, ते उठल्यावर हे उठतात, चुकीचं आहे. तुम्ही कशासाठी संपूर्ण समाज देताय? आणि माझा देवेंद्र फडणवीस साहेबांच्यावरती आरोप आहे की मराठा समाजापासून धनगर समाज पूर्णपणे वेगळा करण्यासाठी लक्ष्मण हाकेंना तुम्ही चेहरा पुढे केलेला आहे आणि धनगर समाज मराठा समाजापासून विलग व्हावा आणि ह्या 2 समाजामध्ये तेढ निर्माण व्हावी म्हणून तुम्ही करताय. हे धनगर समाजाला आवाहन करतो, आपण सगळे एक आहोत. ओबीसी बांधवांना सांगतो, आपण एक आहोत. जेव्हा ह्यांना धमकीचे फोन आले, आम्ही काकणं नाही भरले. आम्हाला शिवरायांची शिकवण आहे. आम्ही कागदावरनं लढाई करून तत्काळ आम्ही डेक्कन पोलीस स्टेशनला गेलो, ऑनलाईन गुन्हे दाखल केले आणि आम्ही त्यांना सुद्धा, मी अनिकेत आणि आम्ही तिथं होतो, ह्या व्यक्तीला आम्ही पडू दिलं नाही, त्याला आम्ही सोबत होतो. त्या ठिकाणी आम्ही त्यांना समजवलं, तुम्ही असं फोन करू नका, मान्य आहे तुमची व्यक्ती चुकले, लॅब रिपोर्ट येतील, बघूयात. आम्ही स्वतः बघितले, आम्हाला हा विषय वाढवायचा नाही, तुम्ही वाढवू नका. अनिकेत देशपांडेनं सांगितलं तरी सुद्धा तिने फक्त आणि फक्त धमकवण्याचा प्रकार केला. कशासाठी करताय तुम्ही? महाराष्ट्राचं काय बिहार करून ठेवा. बिहार आपल्यापेक्षा पुरोगामी झालं खऱ्या अर्थानं. ही कुठली लोकशाही आता राहिली याच्यामध्ये? त्या दिवशी मी प्रत्यक्षदर्शी हे बघितलं, ज्यावेळेस मी तिथं पोहोचलो त्यावेळेस आपल्या मीडियाच्या बांधवांना सुद्धा एक विशिष्ट अशी वेगळी बातमी दिली गेली की तुम्ही चला हे करू नका, ते करू नका. फक्त न्यायालयामध्ये आणि डिफेन्समध्ये तुम्ही रेकॉर्डिंग करू शकत नाही. तुम्ही का आमच्या बांधवांना, मीडियाच्या बांधवांना तुम्ही रोखलं गेलं आणि कुणाच्या सांगण्यावरून रोखलं गेलं? देवेंद्र फडणवीस साहेब, या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो, 16 तारखेला आम्ही तुम्हाला किती विनंतीनं आणि नम्रतेनं सांगितलं होतं, तुम्ही स्वतःच असं काहीतरी करताय आणि संपूर्ण मराठा समाजाचा रोष ओढून घेतलाय. आणि माझी विनंती आहे तुम्हाला, जे झालं ते झालं, माणूस चुकतो, चुकला, सार्वजनिक ठिकाणी केलं, त्यांच्यावर पोलीस कारवाई करतील. परंतु तुम्ही जो पाटलांच्यावर आरोप केला की चपटी घेऊन तुम्ही आंदोलन करताय, योगायोगाने हे घडून आलं, कुठलाही पूर्वनियोजित कट नव्हता. अखंड मराठा समाज पुणे जिल्ह्याला आणि महाराष्ट्रातल्या अखंड मराठा समाजाला हा विषय वाढवायचा नाही. परंतु जी काही कारवाई आहे ती कायदेशीर बाबी होऊ द्या. जर का प्रत्येकाला कायदा हातात घ्यायचा जर एका दोघांनी ठरवला तर संपूर्ण समाजावर त्याचा परिणाम होणार आहे. आपण सगळे 12 बलुतेदार 18 पगड जातीचे इथं बसलेलो आहोत. आपण वैचारिक प्रगल्भ माणसं आहोत. चुकीच्या 1-2 माणसाच्या चुकीच्या वागणुकीमुळे संपूर्ण समाजावर त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की ह्याच्याकडं मुख्यमंत्री महोदयांनी, शासनानं, सगळ्या लोकांनी ह्याच्यामध्ये सत्य बघावं. आम्हाला काही त्यांना ते चुकले म्हणून त्यांना त्यांची काहीतरी बदनामी करायचा हा आमचा हेतू नाहीये.
जर का करायचं असतं तर आम्ही फुलवलं असतं मराठा सेवकांना. आमचे जे 4-5 मुसोडे आहेत, एकटा गावलेत, कॅनवा नव्हता, थोडा मारा, ही आमची भूमिका नाहीये. आम्हाला कोणाला टार्गेट करायचं नव्हतं. मग आम्हालाही वाटतं ना, त्याला धमकीचे फोन येतात, आमचे रक्त उसळत आहे ना, परंतु आम्ही का गप्प बसलोय? आम्हाला दंगल नाही घडून आणायची, आम्हाला 2 समाजात तेढ नाही निर्माण करायचा. ही आमची भावंड आहे. आम्ही सलोख्यानं नांदूया ना, सलोख्यानं राहूया ना महाराष्ट्रामध्ये. ही माझी तुमच्या माध्यमातून विजय वडेट्टीवार, नवनाथ वाघमारे साहेबांना विनंती आहे, तुम्ही असं वक्तव्य करू नका. बाकीच्या ओबीसी नेत्यांना हे देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही चुकीचं करू नका. तुमची तिथं मंत्रालयात बसून एसीत बसून तुम्ही निर्णय घेताय, पण खाली 2 समाजात टोकी फुटली आणि ज्या ओबीसी खासदारांनी आणि ज्या ओबीसी आमदारांनी हस्तक्षेप केलाय, तुम्ही एका बाजूने केला, असं करू नका. समाजाने जर का तुम्हाला मनावर घेतलं, अजून घेतलं नाही, जर घेतलं ना तर विधानसभा 2 महिन्यावर आहे आणि याचे पडसाद 2 महिन्यात होतील. काय बाईक काय नाही, 2 मिनिटात समारोप घेऊ. बऱ्यापैकी आमचं दुसरा कार्यक्रम आहे 2 मिनिटात कवर करू. नाही तोपर्यंत माहिती होऊन जाईल. एक मिनिट शॉर्टमध्ये बाईट घेतोय. कोणाचं घेत आहे? अनिकेत चलो रोज काय घडलं होतं त्या दिवशी, तुम्हाला काय अगदी थोडक्यात 2 मिनिटं. समोर त्या बघू. दिवशी हेच घडलं होतं. समोर. ते तिथे होते गोकुळनगरला टेकडीवर. त्यांना फोन आला त्यांच्या मित्राचा, ते तिथे खाली राहिला आहे. त्यांना फोन आला की बाबा लक्ष्मण हाके असे असे इथे या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा बॉडीगार्ड पहिला सोबत होता. तर त्यानंतर यांनी बिअरच्या बॉटल्या बघितल्या आणि त्यांनी बॉडीगार्ड गेला आणि त्यानंतर त्यांनी ते बिअरच्या ह्यांना बघितल्यामुळे ते बिअरच्या बॉटल घेऊन ते एका गोठ्यात गेले. तिथं त्यांनी ड्रिंक केलं. त्यांचा मला फोन आला. मी इथनं डेक्कनवर तिथं पोहोचतोपर्यंत ते तिथं निघालेच होते, परंतु आम्हाला दिसले नाही. गेल्यानंतर मी यांना म्हणलं उगाच कशाला कुठं काहीतरी बोललं नाही का. पण त्यानंतर आम्ही एका रस्त्याने चाललो होतो. नेमके ते समोर 2 व्हीलरवर जाताना बोलताना दिसले आणि तर आम्ही डोंगरावर होते. जर आम्हाला मारायचंच असतं तर आम्ही त्यांना तिथे डोंगरावरच मारला असेल. तर कुठलाही कॅमेरा नव्हता किंवा काही कुठलं स्क्रीन नव्हता, कारण डोंगर आहे. तिथे आपण सोबत आलं तर तुम्ही ती जागा बघितली, तुम्ही माणसाला इथं आलते कशाला. ती ना वॉकिंगची जागा होती ना कुठली दुसरी कशाची जागा होती, तिची जागा होती. तर तिथं मी सांगितल्याप्रमाणे आम्ही तिथे गेल्यानंतर त्यांना आम्ही रस्त्यावर घेऊन दिलं. मेन रस्त्यावर आल्यानंतर आम्ही त्यांना 2 मिनिटं साईडला थांबा म्हणलं. ते थांबले. त्यांना अक्षरशः उभं राहता येत नव्हतं. त्यांच्या सोबतचा अजून एक माणूस होता, तो 2 व्हीलरवर त्यांनी खूप ड्रिंक केलं, तो अक्षरशः तिथं पळून गेला. त्यानंतर आमच्या 2 बांधवांनी त्याला धरलं. आता तुमचं काय नक्की म्हणणं काय? ही पत्रकार परिषद तुम्ही आयोजित केली त्याच्यात एकच विषय आहे फक्त. आमच्या ज्या माणसाला त्याला बोलू का? आमचं थोडक्यातच विषय आहे की जे मध्यंतरी धमक्यांचे फोन येत आहेत. आमच्या ओबीसी बांधवांना विनंती आहे, आपण सगळे एक आहोत, आपण एका ताटात खातो, आपण लहानपणीचे मित्र आहोत. आपण कुठलेही असं जातीय तेढ निर्माण करायचं नाहीये. हे कुठली तरी राजकीय शक्ती त्यांच्या पाठीमागे आहे साहेबांच्या, आणि त्यांचं एक जातीय तेढ निर्माण किंवा जातीय दंगल घडवण्याचा प्रयत्न आहे. पण आपण त्याला भुलायचं नाहीये. आपण लहानपणीपासून एकमेकांचे मित्र आहोत. तर त्यांना आमचं सांगणं आहे की हे फोनचे येणे ते बंद व्हावेत. त्यानंतर उद्या आम्ही पोलीस कमिशनर साहेबांची भेट घेणार आहोत. त्यांनाही आम्ही आता निवेदन देणार आहोत. आणि आमची आता विशेष मागणी, कारण आम्हाला जीवे मारण्याचे धमकी दिलेले आहेत. तिथं ऑन रेकॉर्ड तुम्हाला मी दाखवलं, व्हिडिओ पाठवले. त्यामुळं ज्यांनी आम्हाला धमक्या दिल्या आहेत, हाके साहेबांचे त्यांच्यावर गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. त्या दिवशी आम्हाला त्यांनी भडकवण्याचा नंतर प्रयत्न केला त्यांचा समूह आल्यानंतर की मला मारा, मला मारा. आमच्या कोणी त्यांना हात लावला नाही, कारण आम्हाला माहित होतं त्यांना जर एक कोणी हात लावला तर त्या ठिकाणी आम्ही तुमच्या समोर परत आता पण कॉल येते. हॅलो, त्यांना माहिती आहे कारण की रेकॉर्ड हे लगेच कॉल आमदार कोण आहे म्हटलं आणि ते तुम्ही म्हणतात आम्हाला अजून काही हे पुरावा भेटलेला नाही. पुरावा भेटल्यानंतर नक्कीच तुम्हाला आम्ही नाव डिक्लेअर करू. पण काय माहिती आम्ही ते सांगितलं ना की आम्हाला आमच्या एका बांधवांनी तिथे रिपोर्ट लवकर मिळावेत म्हणून तिथं त्याला शिफारसीसाठी फोन केला अधिकाऱ्याला. तर त्या अधिकाऱ्यांनी डायरेक्ट सपशेल सांगितलं, जवळचा मित्र असल्यामुळे त्यांचा, की या पाठीमागे एक आमदार आणि एक खासदार त्यांचा हस्तक्षेप आहे. त्यामुळे आम्ही कुठल्याही प्रकारची मदत करू शकतो. थँक्यू. धन्यवाद.